नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना की आठवड्याभरात राहिलेली जी कामं असतात तर या दिवशी ती कंप्लीट केली जातात. तर चला म्हटलं तुमच्यासोबत ना सांसारिक कामं तर शेअर करतच असते आणि त्यासोबत ना लोलोचं फनसुद्धा तुमच्यासोबत आज बिहाइंड द सीन काय असतं ते सगळं शेअर करते. खेळायचं नसतं बाबा, थांब, खेळायचं नाहीये ना बेटा. अरे पण मी मदत करते. कशी मदत करते? मला लागलं होतं लहानपणी. कोणाच्या? माझ्या? तू मोठा होता तेव्हा. तू कसा मोठा असशील? थांब कसू. मी तुला देते नंतर निवडायला. आधी थांब. तर तुम्ही ऐकलंच असेल त्याचं काय म्हणणं असतं, की त्याचं म्हणणं असतं की तो मला खूप सारी मदत कामामध्ये करत असतो आणि ही गोष्ट मी ॲग्री करत नाही असं त्याला वाटतं. काय करायचंय तुला? कशामध्ये? हे खेळायचं थोडी आहे. पण हे खेळायचं नाही आहे बाळा. चल आता ठेवायचं आता हे बस झालं. तर अशी काहीशी ना लोलोची लुडबुड असते माझ्या प्रत्येक कामामध्ये. म्हणजे ना मी कुठलंही काम करत असेल ना तर त्याला मला मदत करायची असते. बरं त्याची मदत घ्यायला काही हरकत नाही, पण आपण जे काम करत असतो ना ते काम दुप्पट पटीने वाढवून ठेवतो तो. त्याच्यामुळे मला त्याची मदत नको असते. पण तो मला नेहमी सांगत असतो की मी तुला मदत करतो रोज, मी या दिवशी तुला केलेली, त्या दिवशी केलेली. तर असं काहीसं आमचं बिहाइंड द सीन नेहमी चालू असतं. आणि व्हिडिओ करायला लागलं ना की त्याची मग लुडबुड जरा जास्तच असते, कारण त्यांनाही कळतं की मम्मी आता शूट करते आणि त्यांनाही ना मोबाईलवरती दिसायचं असतं, टी व्हीवर दिसायचं असतं. कारण जेव्हा ब्लॉग अपलोड केल्यानंतर टी व्हीवर मुलं कधी ब्लॉग पाहतात ना तर तेव्हा ते एक्साइटमेंटने पाहत असतात की मी काय करतो आहे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मी यूट्यूबचं चॅनल चालू केलं ना तेव्हा लोलो अगदी 6 महिन्याचा होता. त्याच्यामुळे ना तो पूर्णपणे साक्षीदार आहे माझ्या यूट्यूब जर्नीला. तर आता इथे भाज्या वगैरे पण मी आणल्या होत्या, तर त्या स्वच्छ करून ठेवते आणि धुवून ठेवल्यानंतर थोडं त्यांना मी फॅनखाली सुकवते, म्हणजे थोडंसं ड्राय करून घेते आणि मगच त्या सगळ्या जशा तशा व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे मला कधीही मला भाज्या लागल्या, कुठलीही भाजी कट करायची असेल काय असेल तर परत डबल मेहनत करावी लागत नाही. तर असं काहीसं माझं रुटीन असतं संडेचं. आता म्हटलं चला थोडीफार ग्रोसरी जी होती ना तीसुद्धा मला फिल करायची होती. परवाच्या दिवशी बरण्या वगैरे क्लीन करून ठेवल्या होत्या मी सगळ्या, पण त्याच्यामध्ये काही जणांमध्ये फिल केलं होतं आणि काही अशाच राहिल्या होत्या बरण्या. तर आज म्हटलं हे काम कंप्लीट करून घ्यावं. म्हणजे कसं होतं ना मोठे डब्बेसुद्धा रिकामे होतात आणि आपल्यालासुद्धा अंदाजा येतो की आता कुठली गोष्ट संपली आहे आणि कुठली गोष्ट आपल्याला आता मागवायची आहे. तर या सगळ्यासाठी मी हे सगळं करत असते. तर आता ना मला हा सगळा पसारा आवरायचा होता. तर ना ते नेहमी तुफान येत असतो म्हणजे या कपाटामध्ये, कारण लोलोचा वावर या कपाटात खूप जास्त असतो. तर मंदिर ठेवतो ना त्याच्या खालचं हे कपाट आहे आणि ते सतत तो ओपन करतो, सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे करतो. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पूर्णपणे ना वादळ येऊन जातं या कपाटामध्ये, इतकं ते पसारा करून ठेवतो तो. तर आता तो झोपला होता, म्हणजे थोडा लेटच झोपला संध्याकाळी. तर म्हटलं आता तो उठला नाही तोपर्यंत हे सगळं आवरून घ्यावं, कारण त्याच्यासमोर जर हे सगळं काढायला गेली ना मी तर तो वस्तू इकडच्या तिकडे तर करेलच, त्याचबरोबरच माझं कामही वाढवून ठेवेल. त्या म्हटलं की हा झोपला आहे तोपर्यंत आपण हे सगळं आवरून घ्यावं. तर आता सगळं आधी कपाटातलं मी काढून घेणार आहे, कपाट स्वच्छ करणार आहे. आणि सध्या ना आमच्या घरामध्ये एक नवीन पाहुणा आलेला आहे,
ते म्हणजे ना झुरळं. खूप जास्त प्रमाणात झुरळं झालेली आहेत. औषध लावले तरी पण ती काही झुरळं जात नाहीत. तर झुरळं जाण्यासाठी काही तुमच्याकडे उपाय असतील घरगुती किंवा आयुर्वेदिक हर्बल उपाय का असेल तर मला नक्की सजेस्ट करा. केमिकल नको आहे, कारण लहान मुलं घरात असल्यामुळे थोडी भीती वाटते केमिकल काही स्प्रे करायला. तर आयुर्वेदिक काय असतील गोष्टी तर नक्की सजेस्ट करा. तर बघा असं काहीसं माझं कपाट जे होतं ना ते लावून झालं होतं. आता हे कपाट तर आवरून झालं होतं, पण मला प्रश्न पडलेला की हे आता किती दिवस व्यवस्थित असं राहील माहिती नाही. पण आशा करते थोडे दिवस तरी हे असं राहील. बघा अशी आजची मंगळवारची देवपूजा झालेली आहे माझी. खूप खूप कमी पाण्यामध्ये मी पूजा केलेली आहे आणि बाहेर रांगोळीसुद्धा काढली, तीसुद्धा दाखवते. तर आमच्या एरियामध्ये ना बऱ्याच ठिकाणी पाणी आलेलं नाही. म्हणजे मी आता लोरोला स्कूलला ड्रॉप करायला गेली ना आणि त्यावेळेला खूप सारी चर्चा मी ऐकली रोडनेसुद्धा की पाणी आज हा सगळ्यांकडे झालेलं नाही आहे. तर मलाही सुचत नाही आहे. जेवण वगैरे तर माझं झालं आहे, पण भांडी घासायलासुद्धा पाणी नाही आहे. आता कसं करणार आहे मलासुद्धा सुचत नाही. फक्त एक छोट्या ड्रममध्ये पाणी आहे, ते पण आम्हाला आता थोडंफार लागेल. नाहीतर मग आता संध्याकाळी मला बिसलरीज मागवावे लागतील असं वाटतं आहे. कारण ऑप्शन नाही आहे, पाणी डायरेक्ट उद्या सकाळी येणार आहे. आता कपडे वगैरे काल मशीनला लावले होते रात्री, तर ते सुकत घालून घेईन आणि विचार करते की काय काम करू. खूप सारं काम आहे, पण पाण्याशिवाय कामं होणारी नाही आहे. तर आता लोलोलासुद्धा आणायला जाणार आहे. त्याआधी हा ज्यूस पिऊन घेते. खूप दिवस झाले ना स्किप होतो आहे हा ज्यूस आणि त्याच्यामुळे ना खूप जास्त आजारीसुद्धा मी मागे पडली होती. तर आता म्हटलं हा रेग्युलर ज्यूस आपण घ्यायचा आहे काहीच झालं तरी. तर मी हा ना 2 दिवसापूर्वीच बनवून ठेवलेला आहे. म्हणजे त्याचे क्यूब्स जे आहेत ना ते बनवून ठेवले आणि ते असे पाण्यामध्ये ना मेल्ट करून घेते आणि मग ते पिऊन घेते. तर आमचं लोलो कुठे गेलं आहे? टी व्हीला एक ते कार्टून लावलं आहे आणि आमचं कार्टून कुठे बसलं आहे? काय करते कार्टून? हल्ली आमच्या लोलोला ड्रॉइंगची आवड आली आहे जास्त. कलर करतोय. हात काढ दाखव. आणि स्टार पण मिळाला लोलोला स्कूलमध्ये. कशामुळे मिळाला स्टार तुला? कसा केला? वाव, व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कर तुझं ड्रॉइंग कर. हल्ली लोलोला ना ड्रॉइंग करावंसं वाटतंय आणि मी सुद्धा त्याला करू देते. त्यासाठी सेपरेट ही ड्रॉइंग बुक मी घेतलेली आहे, कारण त्याचं आणि दादाचं रोज भांडण होतं ड्रॉइंग बुकवरून. त्याच्यामुळे त्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे. तुला जे करायचं ते कर. आणि बघा आता सोडून ड्रॉइंग आला परत माझ्याकडे. जा कंप्लीट कर, जा लवकर. हे नवीन आहे ना ते सध्या आलं आहे. तर हे बघा हे नवीन आता आलेलं आहे ना, सध्या ट्रेंड आलेला आहे याचा. तर स्कूलमध्ये पण फ्रायडेला त्याला घालून जायचं आहे. हां, त्याच्यामुळे मग मी काल घेऊन आलेली त्याच्यासाठी सेपरेटली. आणि त्यातसुद्धा दोघांचं भांडण चाललं आहे. तर आता प्रज्ञेलासुद्धा आणायचं आहे. तर ह्या बघा काल ना मी दुपारी बसून ह्या माळा बनवल्या देवांसाठी. वेगवेगळ्या साईजमध्ये बनवलेल्या आहेत. तर आता दत्त जयंती येते ना, तर त्या दिवशी मला ना पूजा करून ह्या माळा सगळ्या ज्या आहेत ते देवांना घालायचे आहेत. बघा ही अशी माळ जी आहे ती मला घालायची आहे देवांना, बघू शकता तुम्ही. आणि हे बघा हे असं सुंदर अशी माळ. त्यानंतर हे याची गणपती बाप्पाची नाही आहे, तर ही गणपती बाप्पांसाठी अशा सगळ्या माळा मला घाल. तर संध्याकाळ झाली होती आणि इथे दिवाबत्ती करायला घेतलं होतं मी. आणि मला ना दिवाबत्ती करायला संध्याकाळचं फार आवडतं. सकाळपेक्षा ना मला संध्याकाळ खूप जास्त प्रसन्न वाटतं. तुम्हाला कोणत्या वेळेला जास्त प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि आता मला हे दिवाबत्ती झाल्यावरती माझे काही स्तोत्र वगैरे आहेत ते पठण करायचे आहेत. तर आता ते मी करून घेते आणि आजचा जो व्लॉग आहे तो सुद्धा मी इथे सेंड करते. अपेक्षा करते तुम्हाला 2 दिवसाचा व्लॉग जो आहे तो आवडला असेल. आणि लोलोसोबतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. लोलोसोबत तुम्हाला अजून छान छान व्लॉग पाहायला आवडतील की नाही हे सुद्धा नक्की सांगा. चला पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय.